नमस्ते. आज आपल्याबरोबर कल्पना शाह आंटी आहेत. त्यांची उंधियो बनवण्याची खास रेसिपी आपल्याबरोबर ते आज शेअर करणार आहेत. भाजी आणण्यापासून साफ करण्यापर्यंत आमची सगळी तयारी झालेली आहे बरं का. हाय नमस्ते, मैं कल्पना शाह. मराठी में बोलेंगे. नाही चलता है. उंधियो तयार करण्यासाठी आपल्याला खूप प्रकारच्या भाज्या लागतात. तुम्ही बघू शकता आमची तयारी सुरू आहे. आंटी इसको क्या बोलते हैं? कंद. कंद. ओके. सगळ्यात महत्त्वाचं आहे यामध्ये ते कंद, जे फक्त हिवाळ्यातच मिळतं. त्यानंतर कच्ची केळी, सुरती पापडी, तूर, मेथी, ओली हळद, अजून बरेच काही तुम्ही बघू शकता. तुझे वाला वर्ड भी दिखाया था ना वो कंद सूरन और अरबी. हाँ, उसको दाल में और ऐसे बनाते हैं. नहीं बनाते अभी आपने ये क्या क्या तूर. अच्छा. और कुछ पहले सब्जियां सब ये करके फिर दूसरे चटनी ये चाहिए. अभी कैसे ऐसे. हाँ. सगळ्यात महत्त्वाची टीप, जेव्हा आपण कच्ची केळी आणि कंद कापतो तेव्हा आपल्या हाताला थोडे तेल लावायचे आहे. सब्जियां सब अभी मिलती है, बाद में नहीं मिलती है. मेथी है, कोथमीर है, ओके और मिर्ची अदरक ओके. पीस के. अभी आटा गहू का आटा. यामध्ये आपण थोडे गव्हाचे पीठ घालणार आहोत. ते व्यवस्थितपणे आपण चाळून घेणार आहोत आणि यानंतर बेसन बेसन पीठ चाळून झाल्यानंतर यामध्ये आपण रवा घालणार आहोत. रवा येथे बारीकच घ्यायचा आहे. आंटी येथे सगळं काही अगदी अंदाजे घेत आहेत, पण तुम्हाला सांगते येथे बेसन आणि रव्याचे जे प्रमाण आहे ते गव्हाच्या पिठापेक्षा कमीच असायला हवे. रवा घातल्यामुळे मुठिया येथे कडक होणार आहे. यानंतर मोहन म्हणून थोडेसे तेल, मीठ, ओवा हे सगळे जिन्नस घालून व्यवस्थितपणे मळून घ्यायचे आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली उंधियोची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. हल्दी पाउडर, लाल मिर्ची मोहन के लिए तेल. गुजराती लोक म्हटल्यानंतर थोडा गोडवा तर येतोच. अगदी थोडी साखर घालायची आहे. वो ऐसा क्रश करके डालना का हाथ से. अभी राउंड करना पड़ेगा, तलना पड़ेगा. आता येथे आमचे पीठ मळून झाले आहे. अच्छा. और वटाना. ओके. मतलब तेल गरम होने के बाद आपने उसमें जीरा हींग. हाँ ओके. बटाटा, पापड़ी, हाँ वटाना, सुरती पापड़ी. अच्छा. तो वाल पापड़ी का दाना. ओके. अभी ये पकने के लिए, ये थोड़ा पकने के लिए थोड़ा बॉईल होगा, फिर कंद और केला डालना. ओके 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 ओके. और जो बॉईल करके अभी इसको ढकना है. पाणी डालना. ओके. पाणी और यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत आणि अगदी मंद आचेवर याला आपण शिजवत ठेवणार आहोत.
साधारण 2 ते 3 ग्लास आपण इथे पाणी घालणार आहोत. गरम पानी नहीं, नॉर्मल पानी डालना. नॉर्मल पानी डालना. नमक अभी डालना या बाद में? अभी वो पकेगा, उसमें उसका टेस्ट आता है. और ये हमने पका लिया था ना. हाँ. ये क्या है ये? तुअर. ओके. इथे आपली भाजी शिजत ठेवली आहे आणि तोपर्यंत आम्ही मुठ्या तळून घेणार आहोत. अगदी छोटे छोटे गोळे करून आपण हे व्यवस्थित कडक होईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे व्यवस्थित तळून घेतले आहे. लसूण चटणी तयार करताना यामध्ये आपण आलं, ओलं खोबरं, मिरची आणि लसूणच्या पातीचा वापर करणार आहोत. मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तिखट किती खाता त्यावरच ठरवायचं आहे बरं का. कोथिंबीर आणि लसणीचा पात अगदी मोकळ्या हाताने घालायचं आहे बरं का. तेव्हाच खरं म्हणजे या चटणीला छान अशी चव येणार आहे. लसूण ही चटणी चवीला अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही ही चटणी अशीच देखील खाऊ शकता किंवा मुठ्याबरोबर देखील खाऊ शकता किंवा याचा वापर भाजीमध्ये देखील करू शकता. ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मला विसरू नका. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि सोबतच दिलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी बनवलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वप्रथम तुम्हाला कळेल. ओके. वाव, मस्त. क्या बात है. क्या स्मेल आ रहा है. वाव. अभी हमें पानी ज़्यादा लग रहा है लेकिन वो मुठिया सोक कर लेगा. अच्छा, वेरी नाइस. ओके ओके. आता आपण यामध्ये किसून घेतलेली ओली हळद घातली आहे. त्यामुळे या भाजीला रंग आणि स्वाद अतिशय सुंदर येणार आहे. आपण एक एक करून सगळ्या प्रकारच्या भाज्या यामध्ये घालून शिजवून घेतले आहे. ओके. गरम मसाला, धनिया पाउडर, हल्दी का कलर देखो. सच्ची में मस्त आ गया. उसमें हम मिर्ची पाउडर भी डालेंगे या फिर मिर्ची पाउडर पहले थोड़ा डाला है, बाद में डालेंगे क्योंकि हम अदरक और ये मिर्ची का भी पेस्ट डालते हैं ना. हाँ. गरमागरम मुठिया तयार झालेल्या आहेत. तुम्हाला पण हे खायचं असेल ना तर तुम्ही पण नक्की करून बघा. मुठिया कसे बनवायचे यावर मी सेपरेट व्हिडिओ तयार केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ती व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून बघा. वो भी हम उसमें डाल देंगे. ओह, क्या बात है. कितना लगेगा उतना ही डालते हैं ना.
वेरी नाइस, क्या कलर आया है, सुपर्ब। हम तो चुपचाप एक मुठिया ले लेंगे और खा लेंगे। ये चटनी के साथ मुझे तो खा रही हूँ बाबा। इसके लिए तुम्हें बोला आज खाना इधर ही खाना। टेस्ट कर। वाव। यामध्ये आम्ही तयार केलेले बॉल्स घालून शिजवून घेतले आहेत आणि हे आता आपण असेच झाकून ठेवणार आहोत आणि आपली ही उंदियोची भाजी तयार आहे। रेडी रेडी। ऊपर से घी। बस हो गया। वाव।